नमस्कार मंडळी, क्राफ्ट स्पाइस ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सावजी चिकन फ्राय ही रेसिपी दाखवणार आहे. इथे सगळे मी तुम्हाला मसाले दाखवलेले आहेत. चिकन हे आपल्याला धुवून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला थोड्याशा तेलामध्ये जे पण आपण ड्राय मसाले घेतलेले आहे, फक्त खोबरं आणि कांदा सोडून बाकी सगळे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे आणि ते सगळे मसाले उकळत्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत. ड्राय मसाले पाण्यात उकळेस्तोवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यानंतर आपल्याला कांदा पण तसाच लालसर भाजून घ्यायचा आहे. सावजी म्हटलं की पाटा वरवंट्यावर वाटलेलं जे मसाला असतो त्याची चव काहीतरी वेगळीच असते. पण आता आपण शहरात राहत असल्यामुळे आपल्याकडे मिक्सरशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरवर लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि जिऱ्याची एक पेस्ट करायची आहे. ती पेस्ट वेगळी करायची आहे आणि त्यानंतर आपण जी कांदा भाजून घेतलेला आहे त्या कांद्याची पेस्ट एक वेगळी करायची आहे आणि खोबरं आणि जो आपण पूर्ण मसाला उकळलेला आहे ड्राय मसाला त्याची एक पेस्ट करायची आहे. असे आपले 3 पेस्ट होणार आहेत. आता आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. सावजी म्हटलं की तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा, तेजपत्ता, हिरवी मिरची आणि भरपूर सारा कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे. ते आपल्याला चांगलं लालसर झालं की त्यामध्ये आपण जे मसाले बारीक केलेले आहे ते सगळे मसाले टाकून आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. मसाले शिजेस्तोवर थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवावे लागणार आहे, कारण मसाल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला चांगलं मंद आचेवर पकवायचं आहे. नंतर आपण त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि आपल्या घरचा जो गरम मसाला आहे बस तेवढंच टाकायचं आहे आणि जे ग्रेव्हीमध्ये आपण चिकन शिजवलेलं असतं ते सगळं चिकन आपल्याला ह्या फ्रायच्या मसाल्यामध्ये टाकून ग्रेव्हीचा थोडासा रस्सा आपल्याला पिसांमध्ये टाकून आपल्याला मिश्रण मस्त एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनिट जास्तीत जास्त आपल्याला एक वाफ काढण्यापुरतं आपल्याला ठेवायचं आहे आणि आपलं सावजी चिकन फ्राय हे एकदम रेडी आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कळवा प्लीज. धन्यवाद.